Okay, first give your attendance. Okay, I said, is there any problem with your homework? Homework of the last lesson? लेसन रीड केला सगळ्यांनी? होमवर्क मध्ये काही डाऊट आहे का? सो वी कॅन मूव टू अवर नेक्स्ट लेसन. ओके, आता आवाज क्लिअर आहे? आता आवाज आहे का क्लिअर? ओके. सो आपण व्हेरी स्लोली लास्ट लेसन कंप्लीट केलेलं आहे. जरी आवाजाचा प्रॉब्लेम होत असला तरी आपण 2-2 वेळा कव्हर केलेले आहेत पॅराग्राफ. ओके, सो टुडे वी विल मूव टू द न्यू लेसन, द फाउंडेशन ऑफ स्वराज. तर स्वराज्याची स्थापना कशी झाली? आपण लास्ट टाइम पाहिलं महाराष्ट्र बिफोर द टाइम्स ऑफ शिवाजी महाराज. तर शिवाजी महाराजांच्या आधीचा म्हणजे स्वराज्य स्थापनेच्या आधीचा महाराष्ट्र, पूर्वीचा महाराष्ट्र कसा होता, कोणते कोणते संत होऊन गेले आणि संतांनी काय काय कामगिरी केली, वारकरी चळवळीचं काय काम होतं, तर त्या सगळ्यांचं कार्य आपण शिकलो आहोत. सो टुडे वी विल लर्न द फाउंडेशन ऑफ द स्वराज. तर स्वराज्याची स्थापना. In the first half of the 17th century, an epoch-making personality emerged in Maharashtra. छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे 17व्या शतकाचा जो फर्स्ट हाफ होता, म्हणजे 1750च्या आधीचा काळ, 1750च्या बिफोर म्हणजे फर्स्ट हाफ. तर फर्स्ट हाफ म्हणजे 17व्या शतकाचा जो म्हणजे पहिलं अर्धशतक होतं त्याच्यामध्ये एक इपोक म्हणजे युगप्रवर्तक ज्यांनी हे सगळं चेंज घडवून आणला, त्यांनी आपल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक चेंज घडवून आणणारी म्हणजे बदल घडवून आणणारी एक पर्सनॅलिटी म्हणजे एक व्यक्तिमत्व उदयास आलं. तर त्यांचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. इपोक मीन्स काय, तर युगप्रवर्तक म्हणजे जो चेंज घडवून आणतो, समाजामध्ये चेंज आणतो, दॅट इज इपोक. सो इपोक मेकिंग पर्सनॅलिटी इमर्ज्ड इन महाराष्ट्र म्हणजे उदयास आली, महाराष्ट्रामध्ये उदयास आली छत्रपती शिवाजी महाराज. ही इस्टॅब्लिश्ड स्वराज बाय चॅलेंजिंग द अनजस्ट रुलिंग पॉवर्स हेअर. त्यांनी स्वराज्याची स्थापना कशी केली म्हणजे अन्याय करणाऱ्या ज्या सत्ता होत्या त्यांच्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं, म्हणजे अन्याय करणाऱ्या सत्तांना त्यांनी चॅलेंज केलं आणि आपल्या स्वराज्याची स्थापना केली. म्हणजे थोडक्यात हे आदिलशाही, निजामशाही वगैरे यांच्या विरुद्ध बंड पुकारलं, त्यांच्याबरोबर युद्ध झाली आणि त्यांनी जे आपल्या महाराष्ट्रावरती ताबा घेतला होता तो हळूहळू चॅलेंज करून शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य परत मिळवलं. Shivaji Maharaj was born at the Shivneri fort near Junnar in Pune district on the day of Falgun Vadya Tritiya in the Shaka year 1551, that is on 19th February 1630. तर मराठी वर्षाप्रमाणे 1551 शक संवत एक मराठी कॅलेंडर असतं, म्हणजे ते तुम्हाला पंचांग वगैरे असतं ना. आता मराठी कॅलेंडर तर आपण यूज नाही करत, पण पंचांग वगैरे मध्ये आपल्याला शक संवत अशा पद्धतीच्या व्याख्या आपल्याला बघायला मिळतात. ते म्हणजे शक जे होतं ते 1551 होतं आणि नॉर्मल आपलं इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 ला त्यांचा जन्म झाला. आणि पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर नावाचं जे गाव आहे तिथे शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला. ओके, ऐकू येतंय? इट्स ओके अनघा.
Not much late. But try to log in at 7:55, everyone. Okay, Mahika. Start reading. Mahika. Hello, ma'am. Yes, Mahika. Yes, teacher. तुला रीड करायचंय नेक्स्ट पार्ट. Okay. Shahaji Raje. तुझा आवाज खूप बारीक येतोय महिका. Okay, wait. मोबाईल जवळ धर. Yes, एक minute. Shahaji Raje, the father of Shivaji Maharaj, was the preeminent Sardar in the Dacian. The Mughals had launched a campaign of conquer the Nizam Shahi kingdom. The Adil Shahi of Bijapur allied with the Mughals in the campaign. Shahaji Maharaj did not wish the Mughals to get an entry into the south, so he tried to save Nizam Shahi by offering stiff resistance to the Mughals, but they could not withstand the combined might of the Mughals and the Adil Shah. The Nizam Shahi was defeated and come to an end of 1636 century. ओके, तर शिवनेरी किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 मध्ये. आणि त्यांनी स्वराज्य वी विल स्टडी हाऊ ही फाउंडेड स्वराज, म्हणजे आपण आपल्याला स्टडी करायचंय की स्वराज्याची स्थापना त्यांनी कशी केली. तर ह्याची सुरुवात ऍक्च्युली शहाजी राजांपासून झाली. शिवाजी महाराजांचे जे वडील होते त्यांच्या मनामध्ये सुरुवातीला स्वराज्याविषयी इन्स्पिरेशन म्हणजे प्रेरणा निर्माण होऊ लागली स्वराज्याची. आणि त्याच्यानंतर मग शिवाजी महाराजांनी तो लढा पुढे चालू ठेवला. तर शहाजी राजांची काय काय कामगिरी होती, तर शहाजी राजे द फादर ऑफ शिवाजी महाराज वॉज अ प्री-इमिनंट सरदार इन द डेक्कन. द मुघल्स हॅड लॉन्च्ड अ कॅम्पेन to conquer the Nizam Shahi kingdom. The Adil Shah of Bijapur held with Mughals in this campaign. Shahaji Maharaj did not wish the Mughals to get an entry into the south, so he tried to save Nizam Shahi by offering stiff resistance to the Mughals, but he could not withstand the combined might of the Mughals and the Adil Shah. तर शहाजी राजे जे होते शिवाजी महाराजांचे वडील, ही वॉज द प्री इमिनंट सरदार इन द डेक्कन. तर निजामशहाचे ते सरदार होते. म्हणजे त्यावेळेला तर आदिलशहा, निजामशहा, मुघल यांची सत्ता होती. तेव्हा आपल्या स्वराज्याची स्थापना झाली नव्हती. आपण जवळजवळ त्यांचे गुलाम बनलो होतो. त्यांनी आपल्या महाराष्ट्रावरती सत्ता स्थापन केली होती. तर ते शहाजीराजे जे होते ते डेक्कन इथले सरदार होते. म्हणजे प्रीएमिनंट म्हणजे मातब्बर म्हणजे काय, पराक्रमी सरदार होते. शूरवीर असे सरदार होते शहाजीराजे. आणि हे मुघल जे आहेत त्यांनी त्या भागामध्ये म्हणजे साऊथ दक्षिणेकडे निजामशाहीचं राज्य होतं. तर ह्या मुघलांना आता निजामशाहीचं ते किंगडम पाहिजे होतं, जिंकून घ्यायचं. कॉन्क्वेअर म्हणजे मुघलांना ती निजामशहाचं जे राज्य आहे ते जिंकून घ्यायचं होतं. आणि मग आदिलशहा जो आहे, बिजापूरचा आदिलशहा जो आहे तो मुघलांसोबत कनेक्ट झाला. तर आदिलशहा आणि मुघल एकत्र आले. एल्ड म्हणजे काय, ते एकमेकांचे सहकारी झाले, ते एकमेकांना जॉईन झाले. आणि ह्या कॅम्पेनमध्ये, ह्या मोहिमेमध्ये म्हणजे निजामशहाला हरवण्याच्या मोहिमेमध्ये आदिलशहा आणि
मुघल हे एकत्र आले. शहाजी महाराज डिड नॉट विश द मुघल टू गेट अन एंट्री इन टू द साऊथ. आणि शहाजी महाराजांना वाटत होतं की दक्षिणेकडे मुघलांची एंट्री नाही झाली पाहिजे, त्यांचा प्रवेश नाही झाला पाहिजे. सो ही ट्राईड टू सेव्ह निजामशाही बाय ऑफरिंग स्टिफ रेजिस्टन्स टू द मुघल्स. तर निजामशाहीच्या सोबत राहून त्यांनी यांच्या विरोधात, मुघलांच्या विरोधात एक स्टिफ रेजिस्टन्स म्हणजे एक खूप असा लढा दिला, एक विरोध केला त्यांनी, मुघलांना विरोध केला. बट ही कुड नॉट विथस्टँड द कंबाइंड माइट ऑफ द मुघल्स अँड द आदिलशहा. आणि आदिलशहा आणि मुघल यांची सत्ता म्हणजे हे एकत्र आले आणि त्यांची पॉवर जी आहे ती खूप जास्त झाली आणि त्याच्या पुढे हे जे शहाजी राजे आहेत त्यांचा निभाव नाही लागला, म्हणजे विथस्टँड म्हणजे ते तिथे खंबीरपणे उभे राहू नाही शकले, तिथे त्यांचा पराभव झाला. म्हणजे ते थोडक्यात त्यांना थांबवू नाही शकले. जे साऊथ मध्ये एंट्री नाही करावी त्यांनी असं वाटत होतं, पण ते त्यांना जमलं नाही, कारण की त्यांची शक्ती कमी पडली, निजामशाहीची शक्ती कमी पडली आणि त्याच्यामुळे शहाजी राजे त्याला वाचवू शकले नाहीत. आणि द निजामशाही वॉज डिफिटेड अँड केम इन टू अन एंड इन 1636 CE. म्हणजेच त्याचमुळे काय झालं, मग जिथे निजामशाही होती तिथे मुघल आणि आदिलशहा यांनी मिळून आक्रमण केलं आणि ती जी निजामशाही आहे त्यांना हरवलं. व्हॉट हॅपन? ओके अनघा. सो म्हणजे निजामशाहीच्या सरदार होते हे जे शहाजी राजे होते, हे निजामशहाचे सरदार होते. आणि डेक्कन मध्ये ते कुठे होते? डेक्कन मध्ये, पुण्याजवळ जे डेक्कन आहे तिथे ते सरदार होते. आणि त्या भागामध्ये मुघल आणि आदिलशाही एकत्र येऊन त्यांनी हल्ला केला आणि त्यांनी खूप म्हणजे धाडसाने त्यांना अपोज केला, रेजिस्ट केलं, पण ते त्याला सेव्ह करू शकले नाहीत, निजामशाहीला ते वाचवू शकले नाहीत आणि निजामशाहीचा पराभव झाला. आफ्टर द निजामशाही वॉज वाईप्ड आउट, शहाजी राजे बिकेम अ सरदार ऑफ द आदिलशहा ऑफ बिजापूर. आणि मग काय झालं, निजामशाही संपून गेली. वाईप आउट म्हणजे काय, तिथली निजामशाही संपली आणि तिथे कुणाचं राज्य आलं? आदिलशहाचं. बिजापूरच्या आदिलशहाचं राज्य तिथे स्थापन झालं. आणि मग आदिलशहाने सुद्धा शहाजी राजांना तिथलं सरदार बनवलं. त्या प्रदेशाचे सरदार जे आहेत ते शहाजी राजेच राहिले, पण तिथे राज्य आता कुणाचं होतं? निजामशाहीचं नाही तर आदिलशहाचं होतं. ओके, who want to read? Somebody saying okay Anagha, read. Hello, ma'am. Yes. After the निजामशाही पासून पडतं. Okay. After the Nizam-Shahi was wiped out, Shahaji Raje became a Sardar of the Adil Shah of Bijapur. The region comprising Pune, Supe, Indapur and Chakan Parganas, located between the Bhima and Nira rivers, was vested in Shahaji Raje as a Jahagir. This was continued by the Adil Shah and he also granted the Jagir of Bengaluru and neighboring areas in Karnataka to Shahaji Raje. Do you know, Jahagir to Jagir means the right to enjoy the revenue of a region. The Sardars in the service of rulers used to get the revenues of the region as income instead of getting salaries directly. The region was chosen in such a way that the revenues would be equal to the salary. Shahaji Raje was valiant. Okay. Wait Anagha. Okay. First we will understand this. Okay. After the Nizamshahi was wiped out, Shahaji Raje became the Sardar of Adil Shah of Bijapur. तर आता आदिलशहाचं तिथे राज्य स्थापन झालं आणि त्याचे सरदार पण शहाजी राजेच होते.
द रिजन कंप्राइजिंग पुणे, सुपे, इंदापूर अँड चाकण परगनाज लोकेटेड बिटवीन द भीमा अँड द नीरा रिव्हर्स वॉज वेस्टेड इन शहाजीराजे ॲज अ जागीर. तर तो जो रिजन होता चाकण परगणा, सुपे, इंदापूर, भीमा आणि नीरा नदीच्या मधला जो रिजन होता तिथली जमीन, तो जो एरिया आहे तो शहाजी राजांना जागीर म्हणून मिळाला होता, म्हणजे बक्षीस म्हणून. म्हणजे त्यावेळेला पैशामध्ये सॅलरी नव्हती दिली जात, तर जागीर किंवा वतन दिलं जायचं, म्हणजे त्यात तो तेवढा जमिनीचा तुकडा त्यांना बक्षीस म्हणून दिला जायचा. म्हणजे निजामशहाच्या काळामध्ये पुणे, सुपे, इंदापूर आणि चाकण हे जे परगनाज आहेत ते शहाजी राजांना जागीर म्हणून दिले गेले होते. दिस वॉज कंटिन्यूड बाय द आदिल शहा अँड ही ऑल्सो ग्रँटेड द जागीर ऑफ बेंगलुरू. म्हणजे हे ऑलरेडी तर हे जे प्रदेश आहेत ते शहाजी राजांच्या ताब्यात होतेच. आता आपण कसं म्हणतो, आपण जे घरामध्ये राहतो किंवा आपलं शेत असतं तर ते कसं असतं, आपल्या मालकीचं असतं, म्हणजे आपण ते घेतलेलं असतं, ते आपलं नाव असतं त्याच्यावरती. तसं त्यांना बक्षीस म्हणून सॅलरीच्या ऐवजी, पैशांच्या ऐवजी त्यांना ती जमीन दिली जायची. त्याला बोलायचे जागीर किंवा वतन किंवा असं बोलायचे त्याला, जहागीर किंवा जागीर. तर ही जी ट्रॅडिशन आहे म्हणजे जागीर द्यायची, ती आदिलशहानी पण कंटिन्यू ठेवली. आणि मग 4 जे परगनाज होते ते ऑलरेडी शहाजी राजांकडे होते. त्याच्यानंतर बेंगलुरू आणि बेंगलुरू नंतर नेबरिंग एरियाज इन कर्नाटका हे सुद्धा त्यांना जागीर म्हणून मिळाले. आदिलशहाने त्यांना जागीर म्हणून दिले. कर्नाटका आणि बेंगलुरू, कर्नाटकामध्ये बेंगलोर आहे ते, तो रिजन, आणि कर्नाटकातला अजून काही एरिया त्यांना बक्षीस म्हणून मिळाला. जहागीर और जागीर मीन्स रेव्हेन्यू ऑफ द रिजन. तर जहागीर म्हणजे काय, तर तो जो रिजन आहे, तो जो प्रदेश आहे तो बक्षीस म्हणून दिला जात असेल. द सरदार्स इन द सर्व्हिस ऑफ रूलर्स यूज टू गेट रेव्हेन्यू ऑफ द रिजन ॲज इन्कम इन्स्टेड ऑफ गेटिंग सॅलरीज. तर हे जे सरदार आहेत ह्या सगळ्यांना राजाकडून तो प्रदेश आहे तो त्या प्रदेशावरचा टॅक्स जो आहे म्हणजे रेव्हेन्यू, म्हणजे त्यावेळेला पैसे तर नसायचे, मग त्या एरियामधलं जे धान्य असेल किंवा तिथे दुसरा कोणता काम होत असेल तर त्याच्यावरचा रेव्हेन्यू म्हणजे महसूल जो असायचा तो त्यांना एन्जॉय करता यायचा, म्हणजे त्यांना तो एन्जॉय म्हणजे तो मिळायचा त्यांना. इन्स्टेड ऑफ मनी they will get a revenue. Okay, the region was chosen in such a way that the revenue would be equal to salary. आणि मग तो तेवढा रिजन चूज केला जायचा. तर तो रिजन, तो छोटासा जमिनीचा तुकडा त्यांना ऍज अ सॅलरी म्हणून दिला जायचा. Always repeated students are asking for reading. What about others? बाकीचे स्टुडंट्स का नाही रीड करत? संजना, संजना आहे का क्लासमध्ये? लाईट इज ऑफ, देन व्हॉट? तू ऑनलाईन तर आहेस ना? स्क्रीन दिसत असेल ना तुला संजना? ओके. शार्दूल, हा ओके, तू मराठीत रीड करू शकते. तुझ्याकडे नाही का पीडीएफ, नाही का? ओके ओके, पीडीएफ नाही का मोबाईल मध्ये? ओके प्रद्युम, रीड कर. हॅलो मॅम. येस प्रद्युम, रीड शहाजीराजे कर. पराक्रमी, धैर्यशील, बुद्धिमान आणि श्रेष्ठ राजनीतिज्ञ होते. ते उत्तम धनुर्धर होते. तसेच तलवार, पट्टा आणि भाला चालवण्यास
पटाईत होते. प्रजेवर ते अतिशय प्रेम करत असत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू येथील अनेक प्रदेश त्यांनी जिंकून घेतले होते. दक्षिण भारतात त्यांचा मोठा दरारा होता. शिवराय आणि जिजाबाई बंगळुरूहून येथे असताना त्यांनी शिवरायांना राजा बनण्यासाठी योग्य असे उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. परकीय लोकांच्या सत्ता उंचवून स्वराज्याच्या स्थापन करावे ही त्यांची स्वतःची तीव्र आकांक्षा होती. म्हणूनच त्यांना स्वराज्य संकल्प म्हटले जाते. त्यांनी शिवराय आणि जिजाबाई यांना विश्वासू व कर्तबगार सहकाऱ्यांनिशी बंगळुरूहून पुण्याला पाठवले. ओके ओके प्रद्युम्न. 7th मध्ये आल्यापासून तुम्ही छान रीडिंग करताय सगळे. ओके, तर परत एकदा पाहूया आपण. तर आपण काय पाहिलं, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला ते पाहिलं. आणि शहाजीराजे म्हणजे शिवाजी महाराजांचे वडील, तर ते एक उत्तम सरदार होते डेक्कनचे आणि ते निजामशहाचे पहिले सरदार होते. आणि पण काय झालं, तर आदिलशहा आणि मुघलांनी निजामशहाला हरवलं आणि मग हे जे शहाजीराजे होते त्यांना आदिलशहाने सरदार बनवलं. आणि मग त्यावेळेला रेव्हेन्यू म्हणून म्हणजे महसूल, त्या भागातला महसूल गोळा करण्यासाठी ती जी रिजन आहे तो प्रदेश त्यांना बक्षीस म्हणून दिला जायचा. तर ऑलरेडी त्यांच्याकडे पुणे, सुपे, इंदापूर, चाकण हे जे परगणाज आहेत ते त्यांच्याकडे होतेच. त्यात अजून मग आदिलशहाने त्यांना बेंगलोर आणि कर्नाटकामधला काही एरिया बक्षीस म्हणून दिला. तर अशा प्रकारे शहाजीराजे वॉज व्हॅलियंट, करेजियस, इंटेलिजंट अँड अ ग्रेट पॉलिटिकल एक्सपर्ट. तर शहाजीराजे म्हणजे मुळातच ते कसे होते, पराक्रमी होते, धैर्यशील होते, इंटेलिजंट म्हणजे बुद्धिमान होते आणि ग्रेट पॉलिटिकल एक्सपर्ट म्हणजे राजनीतीमध्ये किंवा राजकारणामध्ये सुद्धा ते खूप हुशार होते, कुशल होते. ही वॉज अन एक्सलंट आर्चर म्हणजे ते एक एक्सलंट म्हणजे धनुर्धर सुद्धा होते, एक हुशार असे धनुर्धर होते. ही वॉज ऑल्सो अन एक्सपर्ट इन युझिंग द स्वॉर्ड, पट्टा अँड स्पियर. तर ते कुशल होते तलवार चालवणे, पट्टा चालवणे आणि भाला ह्या तिन्हींमध्ये सुद्धा ते कुशल होते. ही लव्ड हिज सब्जेक्ट्स आणि त्यांच्या क्षेत्रामधले जे त्यांच्या प्रदेशातले जे प्रजा होती त्यांच्यावरती त्यांचं खूप प्रेम होतं. ही हॅड वोन मॅनी रिजन्स इन महाराष्ट्र, कर्नाटका अँड तमिळनाडू. तर आता जी महाराष्ट्राची बाउंड्री आहे म्हणजे नंतर बाउंड्र्या चेंज झाल्या, पण आधी हा आसपासचा प्रदेश सुद्धा स्वराज्यामध्येच इन्क्लूड होता. महाराष्ट्र, कर्नाटका, तामिळनाडू हे आपल्या महाराष्ट्राच्या ज्या बाउंड्रीज वरचे जे राज्य आहेत त्याच्यामधला सुद्धा प्रदेश जो आहे तो स्वराज्यातच इन्क्लूड होता. तर त्यांनी ते खूप सगळे जिंकून घेतले होते, तिथले प्रदेश जिंकून घेतले होते. साऊथ इंडिया वॉज इन एव ऑफ हिम. Okay, South India was in awe of him. While Shivaji Maharaj and Jizabai were at बेंगलुरू म्हणजे ते जेव्हा साऊथ इंडियामध्ये होते त्यांच्या ह्याच्यामध्ये सत्ता होती. साऊथ इंडिया म्हणजे दक्षिण भारताची सत्ता त्यांच्या ताब्यात होती, म्हणजे तिथला जो काही प्रदेश असेल छोटासा तो. आणि त्याच वेळेला शिवाजी महाराज आणि जिजाबाई हे बेंगलोरमध्ये होते. आणि ही हॅड अरेंज्ड फॉर प्रोव्हाइडिंग एक्सलंट एज्युकेशन टू द शिवाजी सो ॲज टू एनेबल हिम टू बिकम अ किंग. तर शिवाजी महाराजांनी शहाजी राजानंतर किंवा आता त्यांना स्वराज्याचं इन्स्पिरेशन होतं, आपल्याला स्वराज्याची स्थापना करायची आहे, आपला महाराष्ट्र आपल्याला परत मिळवायचा आहे, ही भावना त्यांच्यामध्ये तीव्र होती. म्हणून ते आधीपासूनच जेव्हा शिवाजी महाराज लहान होते तेव्हापासूनच ते शिवाजी महाराजांना राजा बनवण्याचं स्वप्न बघत होते आणि त्यामुळेच त्यांनी मग त्यांना एक्सलंट एज्युकेशन प्रोव्हाइड करत होते. म्हणजे बेंगलोरमध्ये असताना त्यांना उत्तम शिक्षणाची त्यांनी सोय करून दिली. He himself aspired to establish Swaraj by ousting the powers of foreign people. तर
हे जे परदेशी आहेत म्हणजे फॉरेन आक्रमण जे झालेले आहेत, मुघलशाह असतील, निजामशाह किंवा हे युरोप वगैरे, तिकडून आपण पाहिलं लास्ट लेसन मध्ये युरोपियन वगैरे आले होते आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्यांनी मार्केट किंवा ट्रेड करण्यासाठी ते आपल्या इथे आले होते. तर त्यांची ती जी भावना होती शहाजी महाराजांची ती तीव्र होती. त्यांना आपल्या स्वराज्याची स्थापना करायची होती आणि ही फॉरेन पॉवरला त्यांना बाहेर घालवायचं होतं. दॅट इज वाय ही इज नोन ॲज स्वराज व्हिजनरी. आणि म्हणजे हे स्वराज्याचं स्वप्न आहे ते ऍक्च्युली शहाजीराजांनी बघायला सुरुवात केली होती. आणि मग त्याच्यानंतर ते शिवाजी महाराज जेव्हा राजा झाले तेव्हा त्यांनी ते स्वप्न पूर्ण केलं. कारण की त्याची सुरुवात शहाजीराजांनी केली होती. त्यावेळेला त्यांना शक्य नाही झालं, पण हळूहळू शिवाजी महाराजांनी हे पुढे चालू ठेवला होता हा स्वराज्याचा लढा. आणि त्याचमुळे मग स्वराज व्हिजनरी म्हणतात. यांना काय म्हणतात, स्वराज्य संकल्पक. म्हणजे व्हिजन म्हणजे काय, एक दूरदृष्टी ठेवतो आपण, व्हिजन ठेवतो म्हणजे भविष्यामध्ये असं होईल, असं फ्युचरमध्ये काय होईल असं एक आपलं स्वप्न असतो ना, तर त्याला काय बोलतात, व्हिजनरी. म्हणजे असा एक दृष्टिकोन ठेवायचा. तर तसा ते स्वराज्याचा दृष्टिकोन ठेवत की मला स्वराज्य मिळवायचंय आणि असं स्वप्न बघत, व्हिजन असे त्यांचं. तर त्याला बोलतात स्वराज व्हिजनरी म्हणजे स्वराज्याचे संकल्पक. त्यांनी संकल्पना मनामध्ये संकल्पना करून ठेवली होती की माझं स्वराज्य असणार आहे, मी माझं राज्य स्वतंत्र करणार आहे, हे परकीय जे लोक आहेत त्यांना बाहेर पाठवणार आहे, आपल्या प्रजेला गुलामगिरीतून मुक्त करणार आहे. तर असं ते अशी त्यांची व्हिजन होती, संकल्पना होती. ही सेंट शिवाजी अँड जिजाबाई फ्रॉम बेंगलोर टू पुणे विथ लॉयल अँड कॉम्पेटेंट असोसिएट. आणि मग त्यांनी बेंगलोरवरून शिवाजी महाराज आणि जिजाबाई या दोघांना त्यांचे जे सरदार होते, लॉयल म्हणजे प्रामाणिक सरदार होते, कॉम्पेटंट म्हणजे पराक्रमी जे सरदार होते, कर्तबगार, त्यांच्यासोबत त्यांनी त्यांना पुण्याला पाठवलं. अंडरस्टूड? All are saying, can I read? Can I read? What should I do? Okay, we will start from Aditi, then Tanvi, then Deepika. Okay. Okay, Aditi, read. Hello. Yes, Aditi. Veer Mata Jijabai. Jijabai was the daughter of the great Sardar Lakhujiraje Jadhav of Sindhkhedraja in Buldana district. At a young age, she had received military training as well as education in various subjects. She helped and encouraged Shahaji Maharaj to realize his dream of establishing Swaraj. She was a competent and visionary political expert. She constantly guided Shivaji in the mission of establishing Swaraj. At times, she undertook the task of giving verdicts of resolving the problems of people. She was very particular about giving excellent education to Shivaji. She instilled in him value like modesty, truthfulness, auditory vigilance, course, and courage and fearlessness. She saw that he was trained in the uses of weapons and inspired in him the will to win and the dream of Swarajya. Okay. गुड. सो आता आपल्याला वीर माता जिजाबाईंचं म्हणजे शहाजीराजे तर म्हणजे शिवाजी महाराजांना योग्य शिक्षण देतच होते. उत्तम असं शिक्षणाची व्यवस्था त्यांनी
केलीच होती, पण त्याच्यामध्ये जिजाबाईंचा सुद्धा खूप महत्वाचा रोल होता शिवाजी महाराजांना घडवण्यामध्ये किंवा त्यांच्यावर संस्कार करण्यामध्ये, त्यांना ही सगळी विद्या, युद्धकला किंवा हे सगळं शिकवण्यामध्ये जिजाबाईंचा पण तेवढाच हात होता. त्याच्यामुळे जिजाबाईंचं नाव नेहमी घेतलं जातं. शिवाजी महाराजांची आई म्हणजे जिजाबाईंचं नाव नेहमी शिवाजी महाराजांबरोबर घेतलं जातं. तर त्यांनी त्यांना हे उत्तम शिक्षण देण्यासाठी तेवढंच त्यांनी एफर्ट्स घेतले होते, जिजाबाईंनी सुद्धा. जिजाबाई वॉज द डॉटर ऑफ ग्रेट सरदार लखुजी राजे जाधव ऑफ सिंदखेद्रजा इन बुलढाणा डिस्ट्रिक्ट. तर जिजाबाई ह्या सरदारांच्या म्हणजे लखुजीराजे सरदारांची मुलगी होत्या. सिंदखेद्रजा बुलढाणा मधल्या होत्या त्या ऍक्च्युली. ऍट यंग एज शी हॅड रिसिव्ड मिलिटरी ट्रेनिंग एज वेल एज एज्युकेशन इन व्हेरियस सब्जेक्ट. ऍक्च्युली त्या स्वतःच एवढ्या ट्रेन होत्या किंवा एवढ्या कुशल होत्या सगळ्यामध्ये. मिलिटरी ट्रेनिंग मिळालेली होती त्यांना, म्हणजे लष्करी म्हणतो ना प्रशिक्षण, लष्करात युद्धामधलं प्रशिक्षण ऍक्च्युली त्यांना मिळालं होतं. तर धनुर्विद्या असेल, भाला, स्पियर, हे सगळ्या गोष्टी त्यांना ऑलरेडी माहिती होता, युद्धकला. ऍज वेल एज एज्युकेशन इन व्हेरियस सब्जेक्ट्स, आणि वेगवेगळ्या विषयांचं सुद्धा त्यांना ज्ञान होतं. त्यावेळेला जे विषय शिकवले जात त्यांचे युद्धकलेशी निगडीत असतील किंवा त्यावेळेला फक्त युद्धच नाही केली जात, तर ग्रंथ किंवा ग्रंथांचं पठन होतं. वेद होते, जे 4 वेद असायचे, त्याचं पठन केलं जायचं, ते शिकवलं जायचं. म्हणजे त्यावेळेला कसं असायचं, तर शिक्षणासाठी म्हणजे गुरूंकडे पाठवलं जायचं किंवा गुरूंकडून शिक्षण घेतलं जायचं. तर युद्ध कौशल्याबरोबरच त्यांना बाकीचे संस्कार पण त्यांच्यावरती केले जायचे. शी हेल्प अँड एनकरेज शिवाजी महाराज टू रिअलाइज हिज ड्रीम ऑफ इस्टॅब्लिशिंग स्वराज. तर त्या सतत शहाजी महाराजांना सतत प्रेरणा देत असत आणि त्यांना स्वराज्य स्थापनेविषयी स्वप्न दाखवत असत की हे स्वराज्य स्थापना करायची आपल्याला, ते स्वप्न त्यांना त्यासाठी प्रेरणा देत असत. शी हेल्प अँड एनकरेज शिवाजी महाराज टू रिअलाइज हिज ड्रीम ऑफ इस्टॅब्लिशिंग स्वराज. तर त्यांना नेहमी त्या एनकरेज करत असत, प्रेरणा देत असत की आपल्याला स्वराज्य मिळालं पाहिजे, मिळणार आहे. त्यांना ते जे काही करत, शहाजी महाराज स्वराज्य मिळवण्यासाठी जे काही करत, त्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा होता. शी वॉज अ कॉम्पिटंट अँड व्हिजनरी पॉलिटिकल एक्सपर्ट. तर त्या राजकारणामध्ये म्हणजे पॉलिटिक्स मध्ये सुद्धा तेवढ्याच कॉम्पिटंट म्हणजे कर्तबगार आणि व्हिजनरी होत्या, द्रष्ट्या होत्या त्या, म्हणजेच त्यांना त्याचं खूप नॉलेज होतं थोडक्यात. शी कॉन्स्टंटली गायडेड शिवाजी इन द मिशन ऑफ इस्टॅब्लिशिंग स्वराज. तर स्वराज्याची जी स्थापना होत होती त्यावेळेला सुद्धा सतत शिवाजी महाराजांच्या पाठीमागे त्या मार्गदर्शनासाठी उभे असत, त्यांना नेहमी गाईड करत असत. ऍट टाइम्स शी अंडरटूक द टास्क ऑफ गिव्हिंग व्हर्डिक्ट्स फॉर रिझॉल्व्हिंग द प्रॉब्लेम ऑफ पीपल. तर त्यांच्या काळामध्ये न्यायनिवाडे सुद्धा करत असत. म्हणजे व्हर्डिक्ट्स म्हणजे गावामध्ये भांडणं असतील, 2 व्यक्तींमध्ये भांडणं असतील किंवा शेतकऱ्यांमध्ये असतात किंवा त्यांच्या ज्या प्रदेशामध्ये जे काही घडत असेल त्याचे जे न्यायनिवाडे असेल, तर म्हणजे थोडक्यात बघा, ते लॉचच काम आहे ना, लॉयर सारखं त्या व्हर्डिक्ट्स देत असत, न्यायनिवाडे करत असत, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असत. म्हणजे त्या स्वतःच मुळात इतक्या बुद्धिमान होत्या, पराक्रमी होत्या, त्याच्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांना तसंच त्या शिक्षण देत होत्या. शी वॉज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट गिव्हिंग एक्सलंट एज्युकेशन टू शिवाजी. तर शिवाजी महाराजांना उत्तम शिक्षण मिळावं यासाठी त्या खूप पर्टिक्युलर होत्या, म्हणजे त्या खूप त्याविषयी जागृत होत्या. शी इन्स्टिल्ड इन हिम व्हॅल्यूज लाईक मॉडेस्टी. त्यांनी काय केलं, शिवाजी महाराजांमध्ये ह्या भावना रुजवल्या. मॉडेस्टी म्हणजे काय, तर दक्षता, शील म्हणजे आचार विचार आपले चांगले असायला पाहिजेत, आपण नेहमी खरं बोललं पाहिजे, हे जे आचरण शिकतो आपण, चोरी करू नये, मोठ्यांशी व्यवस्थित वागावं किंवा मोठ्यांना रिस्पेक्ट द्यावा, लहानांवर प्रेम करावं, आपल्या प्रजेवर कसं प्रेम करावं, हे जे शील आहे ते त्यांनी शिकवलं होतं त्यांना. त्याला बोलतात मॉडेस्टी. ट्रूथफुलनेस म्हणजे सत्यता आहे ना, ट्रूथफुल म्हणजे खरेपणा शिकवला. ओरॅटरी म्हणजे वक्तृत्व. आता राजा आहे म्हणजे त्याला
व्यवस्थित बोलता आलं पाहिजे, त्याचं वक्तृत्व चांगलं पाहिजे, प्रजेला त्याला पटवून देता आल्या पाहिजेत बऱ्याचशा गोष्टी. आता स्वराज्याचा लढा द्यायचा म्हणजे सोपं नव्हतं. प्रजेला ही जी गुलामगिरीमध्ये प्रजा होती तिला जागृत करायचं काम करायचं होतं. बाकीचे सरदार होते त्यांना जागृत करायचं होतं. तर त्यासाठी वक्तृत्व चांगलं पाहिजे, म्हणजे ओरॅटरी स्किल, म्हणजे बोलण्याची कला. तर ती शिकवली. व्हिजिलन्स म्हणजे काय, तर दक्षता, म्हणजे आपण कसं जागृत राहिलं पाहिजे, दक्ष असलं पाहिजे, आपलं सगळ्या गोष्टींकडे कसं लक्ष असलं पाहिजे, त्याला बोलतात व्हिजिलन्स, दक्षता. करेज म्हणजे पराक्रम शिकवला. युद्धामध्ये आपण पाहिलं त्यांना खूप एक्सलंट शिक्षण दिलं त्यांनी. आणि फिअरलेसनेस म्हणजे कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नाही, त्याला काय बोलतात, फिअरलेस, म्हणजे अभय असं त्यांनी प्रदान केलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, मॉडेस्टी, ट्रुथफुलनेस, ओरॅटरी, व्हिजिलन्स, करेज अँड फिअरलेसनेस, हे सगळं प्रशिक्षण त्यांनी शिवाजी महाराजांना दिलं. फक्त युद्ध कौशल्य, भाला आणि धनुर्विद्या आणि हे सगळं फक्त एवढंच न शिकवता त्यांनी बाकीचे पण जे गुण आहेत ते सगळे त्यांना शिवाजी महाराजांना दिले. ते सगळे संस्कार त्यांच्यावरती केले. She saw that he was trained in the usage of weapons and inspired in him the will to win the dream of Swaraj. आणि त्यांनी पाहिलं, शी सॉ दॅट ही वॉज ट्रेन्ड इन द युसेज ऑफ विपन्स. तर हे जे सगळे शस्त्र होते, विपन्स होते, युद्धाचे जे शस्त्र बोलतो आपण ना, काय बोलतो त्याला, विपन म्हणजे काय, एक्झॅक्ट मराठीमध्ये काय होऊ शकतं विपन, मराठीच्या पुस्तकातून? ही जी शस्त्रास्त्र असतात युद्धाची, तर तिचा यूज कसा करायचा ह्याच्यात तर हे तर होतेच, ट्रेन होते, त्यांनी चांगलं प्रशिक्षण घेतलं होतं शिवाजी महाराजांनी. पण त्याचबरोबर ही सुद्धा प्रेरणा जिजाबाईंनी जागृत केली की आपल्याला, त्यांना स्वराज्याचं स्वप्न दाखवलं आणि आपल्याला हे म्हणजे जिंकण्याचं, आपलं स्वराज्य जिंकण्याचं स्वप्न त्यांनी दाखवलं. ओके. नंतर कुणाला सांगितलं होतं मी रीड करायला? शस्त्रप्रयोग. ओके. शास्त्रप्रयोग नाही होऊ शकत, ते शस्त्रप्रयोग. शास्त्र म्हणजे सायन्स आणि शस्त्र म्हणजे हे युद्धातले जे वेपन्स असतात, लढाई करण्यासाठी लागतात, भाला, धनुष्यबाण, हे सगळं, तोफा वगैरे, त्याला बोलतात वेपन्स, तलवारी. ओके, तन्वीला सांगितलं होतं ना आपण. ओके तन्वी, रीड. शिवरायांचे सरकारी. ओके, 1 मिनिट तन्वी, समजलं का तुला आता शिकवलेलं? हो. बाकीच्यांना समजतंय? एनी डाऊट? ओके, तुम्ही लक्ष द्याल तर इझी आहे हा लेसन, जो आहे इझी आहे. फक्त तुम्ही जे हार्ड वर्ड्स आहेत त्याच्याकडे लक्ष द्या, ते हार्ड वर्ड्स नोट डाऊन करा. ओके तन्वी, रीड. Shivaji Maharaj start the work of founding the Swaraj in the Mewar region. The Mewar Terrain. terrain is full of hills and valleys, and valleys, and he is not easily Accessible. So Shivraj made use of the geographical feature of Mewar very skillfully for the purpose of the foundation of the Swaraj. He created a feeling to trust and affection in Trust the and affection. trust and affliction. Affection. Affliction
in the midst of the people. Many companions and as- associates Creates. Hmm. joined him in his work founding the Swaraj. Among them were Yesaji Kank, Baji Pasalkar, Hmm. बापूजी मुडेगल, Hmm. नरहरीकर देशपांडे ब्रदर्स, कावजी कोंडाळकर, जीवा महाल, तानाजी मालुसरे, कान्होजी जेदे, बाजीप्रभू देशपांडे and दादाजी नारायणपूरभाऊ देशपांडे. On the strength of these associates, Shivaji Maharaj undertook the cause of the Swaraj. Okay. ओके. सो शिवाजीच कॅम्पेन अँड असोसिएट म्हणजे शिवाजी राजांची मोहीम. आता त्यांनी ते राजा म्हणजे त्यांनी सगळं ट्रेनिंग घेतलं होतं. त्यांना खूप सगळ्या गोष्टी आता शिकायला मिळाल्या होत्या. त्याच्यामुळे आता ते जेव्हा मोठे झाले तेव्हा आता त्यांची मोहीम कशी सुरू झाली आणि त्यांच्याबरोबर त्यांचे कोणते कोणते सहकारी होते. असोसिएट्स म्हणजे काय, त्यांचे सहकारी. तर शिवाजी महाराजांची मोहीम कशी स्टार्ट झाली आणि त्यांचे सहकारी कोण होते. तर शिवाजी महाराज स्टार्टेड द वर्क ऑफ फाउंडिंग स्वराज इन द मावळ रिजन. तर स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी मावळ हा रिजन, हा जो प्रदेश आहे तो निवडला. द मावळ टेरेन इज फुल ऑफ हिल्स अँड व्हॅलीज अँड इज नॉट इझिली ऍक्सेसिबल. तर हा जो मावळ प्रदेश आहे, मावळ टेरेन म्हणजे मावळ प्रदेश जो आहे, तिथे खूप सगळ्या हिल म्हणजे टेकड्या आहेत आणि दऱ्या आहेत, व्हॅलीज. टेकडी आणि दऱ्यांचा रिजन होता मावळ रिजन जो होता, आणि तो इझिली ऍक्सेसिबल नव्हता, म्हणजे कोणी तिथे इझिली जाऊ शकत नव्हतं त्या प्रदेशामध्ये, कारण सगळ्या टेकड्या आणि दऱ्या होत्या. त्यामुळे तो निर्जन होता तसा त्या मानाने, म्हणजे तिथे इझी ऍक्सेस नव्हता, इझिली जाऊ शकत नव्हती लोक. शिवाजी राजे मेड यूज ऑफ दिस geographical features of मवाळ व्हेरी स्किलफुली फॉर द पर्पज ऑफ फाउंडेशन ऑफ द स्वराज. तर स्वराज्याची स्थापना करण्यासाठी त्यांनी हा जो मावळ रिजन आहे तिथलं जे भौगोलिक जे तिथलं वैशिष्ट्य आहेत, हे सगळे टेकडी किंवा व्हॅली याचा उपयोग करून त्याचा कुशलतेने उपयोग केला. स्किलफुली त्यांनी त्याचा उपयोग केला. कशासाठी, तर आपल्या स्वराज्याचं स्थापना करण्यासाठी. म्हणजे टेकड्या व्हॅलीचा रिजन होता म्हणजे काय असणारे, तर तिथे लपण्यासाठी त्यांना चांगली जागा आहे, किंवा तिथे त्यांनी शस्त्रास्त्र ठेवायचे असतील, त्यांच्या सहकाऱ्यांना राहायचं असेल, तिथे त्यांना युद्ध करायचं असेल, तर अशा योजनेने त्यांनी तो प्रदेश निवडला. मावळ प्रदेश त्यांनी निवडला. म्हणजे मुद्दाम टेकडी आणि व्हॅलीचा प्रदेश निवडला, म्हणजे शत्रूला त्या रिजन मध्ये काय चाललंय हे त्यांना समजू नये म्हणून त्यांनी तो रिजन निवडला. ही क्रिएटेड द फिलिंग ऑफ ट्रस्ट अँड अफेक्शन इन द माइंड्स ऑफ द पीपल. तर त्यांचे जे असोसिएट्स होते किंवा प्रजा होती, सहकारी होते, त्यांच्या मनामध्ये त्यांनी विश्वास आणि प्रेमाची भावना निर्माण केली. एकमेकांमध्ये विश्वास असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, तरच तर स्वराज मिळणार ना. आपल्याला आपला देश जर परत पाहिजे असेल, स्वतंत्र करायचं असेल, तर आपल्यात आधी एकता पाहिजे, युनिटी पाहिजे, एकमेकांविषयी अफेक्शन पाहिजे, ट्रस्ट पाहिजे, तरच मग ते आपण हे जे काम आहे आपलं स्वराज्य स्थापनेचं ते होऊ शकतं. मॅनी कंपॅनियन्स अँड असोसिएट जॉईन हिम इन हिज वर्क ऑफ फाउंडिंग स्वराज. तर खूप सगळे सहकारी, मित्र किंवा कंपॅनियन्स त्यांना येऊन जोडले गेले स्वराज्याच्या ह्या कामामध्ये, कार्यामध्ये खूप सगळे सहकारी त्यांना जोडले गेले. अमॉंग देम वेअर येसाजी कंग, बाजी पासलकर, बापूजी मुदगल, नरहेकर देशपांडे ब्रदर्स, कावजी कोंढाळकर, जीवा महाल, तानाजी मालुसरे, कान्होजी जेढे, बाजीप्रभू देशपांडे अँड दादाजी नरसप्रभू देशपांडे ऑन द स्ट्रेंथ ऑफ हिज असोसिएट. तर हे जे सहकारी आहेत त्यातले हे काही मुख्य, म्हणजे खूप सगळे सहकारी होतेच, पण त्याच्यामध्ये जे स्वराज्यासाठी ज्यांनी खरंच मोलाची कामगिरी केली किंवा जीव पणाला लावून त्यांनी लढा दिलाय आपल्या स्वराज्यासाठी,
शिवाजी महाराजांना स्वराज्याची स्थापना करायची होती. तर शिवाजी महाराजांना अशा प्रकारे इतकं सहकार्य केलं त्यांनी की अगदी म्हणजे जीवाची पण पर्वा न करता. तर ते हे सगळे त्यांचे सहकारी आहेत. ऑन द स्ट्रेंथ ऑफ दीज असोसिएट शिवाजी महाराज अंडरटूक द कॉज ऑफ स्वराज. तर ह्या सगळ्या स्ट्रेंथ होती म्हणजे ह्या सगळ्यांची शक्ती पॉवर त्यांच्याकडे होती. त्या सगळ्या सहकार्यांची पॉवर शिवाजी महाराजांजवळ होती. म्हणूनच ते स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरवायचं त्यांनी ठरवलं होतं. फाइंड द इन्फॉर्मेशन अबाउट दीज असोसिएट्स ऑफ शिवाजी महाराज, जीवा महाल, तानाजी मालुसरे अँड बाजीप्रभू देशपांडे. ओके, आपण जस्ट 1 मिनिट मध्ये बघूया आपण काय लर्न केलं. तर शहाजी राजांनी ऍक्च्युली ही स्वराज्य स्थापनेचं स्वप्न विजनरी म्हणजे त्यांना स्वराज विजनरी असं बोललं जातं. तर त्यांनी स्वराज्याची स्थापना करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. आणि ते ज्या प्रदेशातले हे होते सरदार होते, तर आदिलशहाने ऑलरेडी ते 4 परगण्याचे सरदार होते. त्याचबरोबर बेंगलोर आणि कर्नाटकातल्या काही एरिया असतील, तामिळनाडू ह्या एरियातले सुद्धा ते सरदार होते. तर आणि त्यांचा मुलगा जो होता शिवाजी महाराज आणि हे बेंगलोरमध्ये राहत होते. शिवाजी आणि जिजाबाई बेंगलोरमध्ये राहत होते. तर त्याच वेळेला शिवाजी महाराजांना त्यांनी उत्तम अशा प्रकारचं शिक्षण द्यायला चालू केलं होतं. आणि ते त्याचबरोबर स्वराज्याचं स्वप्न बघत होते. आणि हे शिक्षण द्यायचं फक्त शहाजीराजेच नाही तर ह्या जिजाबाई ज्या आहेत शिवाजी महाराजांची आई, त्या सुद्धा शिवाजी महाराजांना स्वराज्याचं स्वप्न दाखवत असत. तर त्यासाठी त्यांनी एक्सलंट एज्युकेशन प्रोव्हाइड केलं. त्याचबरोबर त्यांनी पॉलिटिकल एक्सपर्ट, त्या स्वतः एक पॉलिटिकल एक्सपर्ट होत्या, त्या शिवाजी महाराजांना वेळोवेळी गाईड करत असत. देन त्या न्यायनिवाडे करत, व्हर्डिक्ट्स अँड रिझॉल्विंग प्रॉब्लेम्स ऑफ द पीपल, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत, न्यायनिवाडे करत. शी वॉज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट गिव्हिंग एक्सलंट एज्युकेशन टू शिवाजी. तर त्यांनी शिवाजी महाराजांना खूप उत्तम शिक्षण दिलं होतं, जसं शील असेल, दक्षता, ट्रुथफुलनेस, फिअरलेसनेस, करेज, व्हिजिलन्स, हे सगळं ऑलरेडी त्यांना हे सगळं स्किल्स त्यांच्यामध्ये डेव्हलप झाले होते. आणि त्याच्यामुळेच मग स्वराज्याची स्थापना करण्याचं स्वप्न आता शिवाजी महाराज पाहू लागले होते. देन वी हॅव सीन शिवाजीज कंपॅनियन्स अँड असोसिएट्स, म्हणजे शिवाजी महाराजांचे सहकारी आणि मित्र. तर हे जे आहेत तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजीप्रभू, या सगळ्यांमध्ये त्यांनी अफेक्शन म्हणजे प्रेम आणि विश्वासाची भावना जागृत केली. आणि ह्या सगळे सहकारी एवढे पराक्रमी होते की त्या सहकार्यांच्या बळावरती त्यांची स्ट्रेंथ होती ती, आणि त्याच्यामुळेच त्यांचं अजून स्वराज्याचं स्वप्न त्यांचं अजून स्ट्रॉंग होत गेलं. ओके. येस दीपिका, रीड. मॅम, येस दीपिका. Royal Seal, Rajmudra. The objective of Shivaji Maharaj of establishing Swaraj is clearly expressed in his Royal Seal. The following Sanskrit lines are inscribed on the Royal Seal. Rajmudra. Pratipachandra Lekhev. Vardishnu Vishwavandita. Shahasuno Shivasesha Mudrabhadraya Rajate. Meaning, this seal will grow in splendor like the new moon. This seal of Shivaji, the son of Shahaji, receiving homage from the whole world, donates the welfare of the people. The meaning of this inscription on the seal is important from many angles. Through this inscription, Maharaj has expressed his gratitude towards his father. His confidence that Swaraj would expand continuously, his own experience of the respect that the seal, that is Swaraj, commanded from all his commitment to the welfare of his subjects, and the certainty of ruling over his land independently.
This short inscription covers the entire concept of Swaraj. ओके, गुड. तर हे संस्कृत आहेत बघा. हे राजमुद्रेवरती हे जे लिहिलेलं आहे, हा जो शिक्का आहे किंवा इन्क्रिप्शन जे आहे, तर ते संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शहसुनुः शिवशैस्या मुद्रा भद्राय राजते. तर रॉयल सील म्हणजे राजमुद्रा. The objective of Shivaji Maharaj of establishing Swaraj is clearly expressed in his royal seal. तर हे शिवाजी महाराजांचं जे ध्येय होतं स्वराज्य स्थापनेचं, ते फक्त ह्या 2 लाईन मध्येच तो मिनिंग सगळं सांगून जातं. म्हणजे ह्या 2 लाईन ह्या ज्या त्यांनी ठेवल्या होत्या राजमुद्रेवरच्या, त्याच्यावरूनच कळतं आपल्याला की हे स्वराज्याचं ध्येय त्यांचं किती म्हणजे स्ट्रॉंग होतं. द फॉलोविंग संस्कृत लाईन्स आर इन्स्क्राइब्ड ऑन दिस रॉयल सील. तर ह्या ज्या खालच्या संस्कृत आहेत, ह्या ज्या लाईन्स आहेत त्या सील वरती आपल्याला सापडतात. हे असं आता पण बघायला मिळतं बघा आपल्याला बऱ्याचशा गाड्यांवरती, किंवा झेंडे असतात शिवाजी महाराजांचे शिवजयंतीला, तेव्हा हा जो शिक्का आहे, त्यांची राजमुद्रा आहे, त्याचे झेंडे आपल्याला दिसतात. बघितलेत कोणी? बघितले सगळ्यांनी? असं झेंड्यावरती असतं बघा, अशी राजमुद्रेचं हे जे आहे सिम्बॉल, ते झेंड्यांवरती असतं. किंवा बरेच जे शिवभक्त असतात त्यांच्या गाड्यांवरती असतं ते. तर स्वराज्य स्थापनेची त्यांची जी स्वप्न होतं ते किती म्हणजे मजबूत होतं, ह्याचं एक उदाहरण आहे. त्यांनी ती राजमुद्रा सुद्धा अशी बनवली होती की त्याच्यावरती त्यांचं ध्येय जे आहे ते स्पष्ट दिसतं आपल्याला. द सील विल ग्रो इन स्प्लेंडर लाईक न्यू मून. तर हे एका पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे त्यांची जी राजमुद्रा आहे ती शोभते असं म्हणायचं त्यांना. दिस सील ऑफ शिवाजी द सन ऑफ शहाजी रिसिव्हिंग होमेज फ्रॉम द होल वर्ल्ड डिनोट्स द वेलफेअर ऑफ द पीपल. तर हे जे शिवाजी महाराज आहेत म्हणजे शहाजी महाराजांचे पुत्र, तर रिसिव्हिंग होमेज म्हणजे ते लोकांना वंदन करत आहेत असं त्यांना म्हणायचं. लोकांच्या भल्यासाठी आहेत आणि ते त्यांना शहाजी महाराजांना वंदन करतायत. म्हणजे आपल्या वडिलांवरचं कृतज्ञता किंवा प्रेम त्यांनी ऍक्च्युली दाखवलेलं आहे त्या राजमुद्रेमध्ये. मराठी स्टुडंट कुणाकडे बुक आहे मराठी? ती मिनिंग रीड करा. प्रद्युमकडे आहे ना? प्रद्युमकडे. येस प्रद्युम, रीड कर ते मिनिंग. मराठीना पण कळलं पाहिजे. पुत्र शिवाजी याची शुक्ल पक्षातील प्रतिपदेच्या चंद्रकोरेप्रमाणे वाढत जाणारी आणि जिला सर्व विश्वाने वंदन केले आहे अशी ही राजमुद्रा प्रजेच्या कल्याणासाठी अधिराज्य गाजवते, शोभून दिसते, अधिराज्य गाजवते. म्हणजे ही जी राजमुद्रा आहे ती तिला वंदन करतायत ते शहाजी महाराजांचे पुत्र शिवाजी महाराज. आणि ते कशाचं चिन्ह आहे तर वेलफेअर ऑफ द पीपल, म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी आहे, लोकांच्या भल्यासाठी आहे. आणि पौर्णिमेचा चंद्र जसं असतं शुक्ल पक्षात ते आहे ना ते, तर म्हणजे पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे ती वाढतच जाणार आहे, शोभत आहे असं त्यांना म्हणायचंय. The meaning of this inscription on the seal is important from many angles. Through this inscription, Maharaj has expressed his gratitude towards his father. तर ह्याचं जे ह्या ज्या शिक्क्यावरचं किंवा राजमुद्रेवरचं जे मिनिंग आहे ते सगळ्याच बाजूंनी खूप महत्वाचं आहे. ह्या इन्क्रिप्शन मधून शिवाजी महाराज आपल्या वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. आणि हीच कॉन्फिडन्स दॅट स्वराज वुड एक्सपांड कंटिन्युअसली. आणि त्यांचा त्याच्यामध्ये आत्मविश्वास दिसतोय की आपण स्वराज्याची स्थापना करणारच आहोत. हिज ओन एक्सपिरियन्स ऑफ द रिस्पेक्ट ऑफ दॅट सील, त्या राजमुद्रेवरचा त्यांचा एक आदर दिसतोय त्याच्यावरून.
That is, Swaraj commanded from all his commitment to the welfare of his subjects. तर स्वराज्य आहे ते आपल्या सगळ्यांचं आहे आणि ही जी कमिटमेंट केली म्हणजे प्रॉमिस केले, वचन दिले त्यांनी जनतेला, लोकांच्या कल्याणासाठी जे हे स्वराज्याचं काम करतायत आणि सर्टनटी ऑफ रुलिंग ओव्हर हिज लँड इंडिपेंडेंटली. आणि म्हणजे नक्की, सर्टनली म्हणजे काय, सर्टनटी म्हणजे काय, नक्कीच आपण ही जी लँड आहे आपली, जी आपला जो प्रदेश आहे तो आपण स्वतंत्र करूया, असं एक शॉर्ट मध्ये त्याचं मिनिंग आहे. दिस शॉर्ट इन्क्रिप्शन कव्हर्स एंटायर कन्सेप्ट ऑफ स्वराज. म्हणजे ह्या छोट्याशा राजमुद्रेच्या 2 लाईन्स वरूनच सगळा जो स्वराज्याचा जो सार आहे तो आपल्याला, स्वराज्य म्हणजे काय आहे, त्यांना शिवाजी महाराजांचं नक्की ध्येय काय होतं ते आपल्याला समजतं. ओके ओके स्टुडंट्स, our time is over. Homework I will upload on Google Classroom. Okay, then bye everyone. Please read the lesson carefully and do the homework regularly. Bye, ma'am. Bye. Good night. Bye, ma'am. Bye bye. Good night. Bye, ma'am. Bye.